महाराज या ठिकाणी स्वतःला बळवंत म्हणवत आहेत. मी बळाचे अनेक प्रकार आपल्या पुढे मांडले. यापैकी कुठलं बळ तुकाराम महाराजांचं होतं? आर्थिक बळ होतं का? शारीरिक बळ होतं का? सामाजिक बळ होतं का? राजकीय बळ होतं? आर्थिक बळ होतं का त्यांच्याकडे? काय होतं? आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवळीता सोड धाके, जवळीता सोड धाके, जवळीता सोड धाके, जवळीता सोड धाके. जाऊ पुरती भीती, जाऊ पुरती भीती, जाऊ पुरती भीती, जाऊ पुरती भीती. मुतरे घाला राखी आम्ही सदैव सोडके, जवळी येतात चोर धाके. महाराज सांगतात चोराला आमच्या जवळ यायला भीती वाटते. का? चोरी करण्याकरता तर काही मिळणारच नाही, पण दक्षिणा द्यावं लागेल. जवळी येतात चोर धाके, जाऊ पुरती भीती. भिक्षाला गेलो तर कुत्रे घर राखेती, घराचं रक्षण कुत्रे करतात, कारण दारच नाही. चुलीवर हरळी, केळीवर नारळी, घरचंद्र मौली. चुलीवर हरळ गौरी किती वेळ पेटली असेल ती? एक केळी त्याच्यावर नारळी ठेवलेली. घरचंद्र मौली पडल्या पडल्या घरातून चंद्राचं दर्शन होत. बघा रे झोप. भगवान परमात्मा आले. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, मोडक्या त्या बाजावरी लाकडात वाकळाच्या शेजारी. वाकळाच्या शे वाकळ, आता वाकळच माहिती देईल लोकांनी. गोधडी, गोधडीचा वापर कमी झाला. पाहुणे घराशी आजी आले, काय करू उपचार, कोप मोडकी जर जर. 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 काय करू उपचार, कोप मो
दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या, पातेलभर पाणी आणि त्यामध्ये मूठभर कण्या शिजवल्या. महाराज काय परिस्थिती. बसायला मोडत्या त्या बाजा, वरी वाकळाच्या शेजा. मोडकी बाज तुटकी दोरी, त्याच्यावर फाटकी गुधळी. बघा यांचा आर्थिक बल. आणि महाराज आम्ही बळीवंत. गावामध्ये काय कोपला पाटील गावचे हिंदू. आता आता मला कोण भीक घाली. पाटील कोपला तर भीक कोण घालेली ही पण सैन. आणि म्हणते बलवान. व्यवहारिक दृष्टिकोनातून या बलांना महत्व असू शकतं, पण सर्वात मोठं बल आणि सर्वात मोठं धन म्हणजे परमार्थ आहे. महाराज ते आमच्या जवळ आहे. परमार्थ धनवंता नाही कोय, धनवंता सो जानिये जाका राम नाम धन होय. राम नाम रूपी धन ज्याच्या जवळ आहे तो खरा धनवान आहे. बरं का. वैराग्याचं बल ज्याच्या जवळ तो खरा बलवान आहे. हे बाकीचे सर्व धन नष्ट होणारे आहेत. परमार्थ महाधन. या धनाद्वारे जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे. सर्व काही आहे पण जीवनामध्ये परमार्थ नसेल तर जीवन व्यर्थ आहे. एकदा काही शिकलेले लोक होते, ऑफिसर, काही विदेशात राहतात. दिपोळीच्या पेठमध्ये आले गाडी आणि एका ठिकाणी असं तळ होतं, नदी वाहत होती. ते होडीत बसले. तर नावाडी बिचारा, त्याचे हाफ पॅन्ट, ते बनेल फाटलेली. हे 14,000 शिकलेले सुशिक्षित. आणि तो लागला भजन म्हणायला. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, रघुपति राघव जय श्री राम, रघुपति राघव जय राम, जानकी जीवना जय श्री राम, जानकी जीवना जय श्री राम, रघुनंदना जय श्री
महाराजांच्या भजनात रमला. एक सौगऱ्याच्या तोंडात पाहतो काय म्हणलं श्रीराम जयराम म्हणतो. जग पुढे चाललं काय वेगवेगळ्या संगीत वेगवेगळ्या छाती. काय म्हणत श्रीराम जयराम ते हात पॅन घातलेली बनेल पाटकी मग कटलेली कळ घटलेली. एकेकाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुला शेक्सपियर माहितीये का? हे काय असतं शेक्सपियर? शेक्सपियरने कोणती नाटकं लिहिली मला काय कळतं? जीवन व्यर्थ आहे तुझं. जसं तू पॅरिस पाहिलंय का? हा नाही म्हणले जीवन व्यर्थ आहे तुझं. एक एक कलम म्हणायला लागलं तेव्हा सोसाट्याचा वारा सुटला. लाटा सुरू झाल्या नदीवर आणि होळी लागली डोलायला. याने जर तुम्हाला पोहता येतं का? म्हणजे नाही जीवन व्यर्थ आहे तुमचं. इतक्या सोसाट्याचा वारा सुटला आहे. होळी डोळ्याला लागली. आता होळीत पाणी जायला लागलं. ही होळी बुडणार आहे आणि मी तरुण जाणार आहे पोहून. तुम्हाला जर पोहता येत नसेल तर आता तुमचं जीवन तुमचा शेक्सपियर उपयोगाचं नाही पॅरिस उपयोगाचं नाही. तुमचं जीवन व्यर्थ आहे. केवळ बुद्धीवर चालणार नाही. मोठे मोठे ज्ञानी असतील. उद्धवासारखे ज्ञानी गोपींच्या भक्ती पुढं फेल करले नव्हते. आणि म्हणून वारकरी संप्रदाय भक्ती संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय विश्वात नाही. आणि विठ्ठलासारखा देव जगत नाही. कारण बाकीच्या देवांकडे जावं लागतं पण हा वाट पाहे उभा भेटीची. भक्ताची वाट पाहणारा देव जगामध्ये एकच आहे तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. सद्गुरु विराज गंगागिरी महाराज पंढरीची वारी करत होते. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. पंढरीचा पांडुरंग आहे. पांडुरंग अशा प्रकारचं एक परम देवता आहे. एक परम अशा प्रकारचं परम तत्व आहे जे योग्यांनाही कळलं नाही. मोठ्या मोठ्या ज्ञानानं कळलं नाही. पुसोन का बाई वेदासी काही कळदेची नाही. शेष शिणला झाल्या ती सहस्र जिव्हा जिव्हा. देवता हो विठे देवता वेदाला कळाला नाही श्रुतीला कळाला नाही. शेष क्षणाला झाल्या द्विसहस्र जिव्हा. विठ्ठल विठ्ठल शब्दाचा अर्थ काय? विधान ठाण लाते ग्रंथाती विठ्ठल. विठ्ठल याच्यामध्ये विद धातू आहे. विद म्हणजे जाणणे. विद धातूपासून वेद शब्द निर्माण होतो. विद धातूपासून विद्वान शब्द निर्माण होतो. विद धातूपासून विठ्ठल शब्द निर्माण होतो. विद म्हणजे विद्वान
ठ म्हणजे अज्ञानी, ठ म्हणजे ठोम्या, भोपळा. मोठे मोठे विद्वान जिथं भोपळा धरतात तो विठ्ठल आहे. ल म्हणजे लाभि गृह्णाति, ल म्हणजे स्वीकार करणे. अज्ञानी जरी ठरला तरी त्याचाही भगवान स्वीकार करतात. किंवा दुसरा अर्थ असा आहे विठ्ठल, विद म्हणजे विद्वान, ठ म्हणजे अज्ञानी. ज्ञानी आणि अज्ञानी दोघांचाही जो स्वीकार करतो तो विठ्ठल. जिथं ज्ञानी आणि अज्ञानी हा भेद नाही आहे, ज्ञानाचे आणि अज्ञानाचे जो पलीकडे आहे, अशा पांडुरंगाची भक्ती आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांसारख्या समर्थ असणाऱ्या आणि संतांची सेवा जर आपल्या जीवनामध्ये असेल तर यापेक्षा श्रेष्ठत्व कोणतं असू शकतं. कारण मूर्खाचं मालक होण्यापेक्षा शहाण्याचं नोकर व्हावं. एखाद्याचा नोकर जर मूर्ख असेल ना, त्या मालकाला किती नोकरी किती असतात माहिती. पण शहाण्याचा नोकर असेल तर त्या नोकरीतही आनंद असतो बरं का. संत महापुरुष आहेत, त्यांचं दास्यत्व जर आपण स्वीकारलं तर आपली सर्व जबाबदारी त्यांच्याकडे असते. तसं आई असते ना, लहान मुलं थकायला लागलं, चालता चालता थकलं तर आई त्या मुलाला कडेवर घेते. त्यामुळे भागल्या मज वाहतील कधी, त्यांची आणि जोडी सर्व सुख. भागलेल्या मुलाला आई ज्याप्रमाणे कडेवर घेते त्याप्रमाणे साधना करता करता जर थकला, काय उद्धार पावेना, काय कृपा करे नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत मुद्रा समाधान दत्तमादे. केव्हा माझा उद्धार होईल? काही ऐंशी दशा येईल मारुंगा चित्त पांडुरंगा झुरस. केव्हा अशी अवस्था मला निर्माण होईल? काही येतात एकेन माझा माय बाप, गटका पोटी एक दिवस लेखी धरून या. अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा आहे, तीव्र तळमळ आहे. साधना प्रयत्नही आहे पण सफलता मिळत नसेल तर अशाला धीर देणारे संत असतात. असे संत युगराज गंगागिरी महाराज. अध्यात्म हे तर आहेच. गंगागिरी महाराजांचं चरित्र बघा. ज्या ज्याला दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत होती त्यावेळेला गंगागिरी महाराज स्वतः फिरत असत, घोगऱ्या विकत घ्यायचे. जे कोणी धनिक असतील त्यांना भिक्षा मागायची आणि हरभरे विकत घेऊन त्याच्या घोगऱ्या शिजून गावोगावी वाटायचं काम गंगागिरी महाराज करायचे. ज्या ज्या वेळेला प्रसंग येतो, विश्वावर सुद्धा संकट येतात, त्या त्या वेळेला संत पुढे येत असतात. भूकंपासारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला अनेक आश्रम पुढे येतात, सेवाभावी संस्था पुढे येतात. आणि म्हणून जगाचं कल्याण हाच मुख्य उद्देश संतांचा असतो. आणि अध्यात्म त्यामध्ये महत्वाचं आहे. सांसारिक पदार्थ कितीही दिले त्या तृप्ती नाहीत ना. मनुष्य पूर्ण तृप्त भक्तीने होतो किंवा ज्ञानाने होतो. विठाला अन्नदानात् परम नास्ति विद्यानानं तदोदकम् अन्नेन क्षणिका तृप्ती यावत् जीवन्त विद्यते. अन्नदान आहे, अन्नदानात मनुष्य तृप्त होतो, परंतु यावत जीवनच विद्या. अन्नदानाने अन्नेन क्षणिका तृप्ती. दुपारी भोजन केलं, संध्याकाळी भूक लागणार आहे, पण जीवनाची तृप्ती कशाने आहे तर यावत जीवंत विद्या. ज्ञानाने जीवनाची तृप्ती होते आणि ते ज्ञानदान करणारे संत आहे. आणि अशा संतांचं
दासत्व स्वीकारणं हे भाग्य आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मग कोणतं बळ? वैराग्याचं बळ आहे, त्यागाचं बळ आहे. आणि त्यामुळं मला सांगतात आम्ही संसाराला लाथाळलं आणि षड्उर्मीला नष्ट केलं, षड्उर्मीला मार दिला. द्वितीय चरणामध्ये लाथा